पण मी निघायला उठले की माझं नाव अँड द विनर इज गार्गी खोडे. आय वॉज लाईक पहिले तर ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स काय हे सांगते. हे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. इट्स ऑस्कर लेवल अवॉर्ड्स फॉर पॅजंटरी. त्याच्यानंतर अजून कॉन्फिडन्स हळूहळू अजून बिल्डअप होत आला त्या इंडस्ट्रीमध्ये आणि मग नंतर मी माझं डेब्यूट माझ्या लँग्वेजमध्ये केलं, मराठी. नाफा हे बेसिकली इज फिल्म फेस्टिवल, मराठी फिल्म्स. ते तिकडे जाऊन सगळ्या लोकांना दाखवतात जे मराठी लोक. सो अ कम्युनिटी बिल्ड्स अप. आणि नॉमिनेट झालेले भरपूर कॅटेगरीमध्ये आणि मला अवॉर्ड भेटलेलं दॅट वॉज इन फोटोजेनिक, मोस्ट फोटोजेनिक. आता इन्स्पिरेशन तर ऑब्व्हियसली आय नेव्हर हॅड दॅट. मला असं कधी वाटलं नाही की मी ब्युटी पार्लरमध्ये जावं नाहीतर असं काहीतरी करावं. स्पोर्ट्स, आय वॉज अ लॉट इन स्पोर्ट्स. आय वॉज नॉट अ टाईप ऑफ पर्सन टू गो आउट, गेट माय आयब्रोज डन ऑर एनिथिंग, यू नो. आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये उतरल्यावर सगळे सुंदर सुंदर मुली अगदी. त्याच्यात माझ्या आईने मला खूप पुश केलं. मग तिने माझं नाव ब्युटी पॅजेसमध्ये रजिस्टर केलेलं. सगळे एकदम मस्त डान्स करत होते. नंतर एकीने तर ढोल ताशा पण केला होता. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजचे आपले जे गेस्ट आहेत त्या खूप युनिक आहेत. आज आपले गेस्ट आहे गार्गी खोडे. हिच्याबद्दल ओळख कोणाची झाली तर मिस टीन इंडिया रेडवंट वॉशिंग्टन 2022, तसेच मिस टीन ग्लोबल एशिया इंडिया 2023 असलेल्या, तसेच 2024मध्ये ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्सकडून त्यांना मोस्ट फोटोजेनिक फेस हा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. गार्गीचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हा येथे झाला. नंतर ती पुण्यामध्ये शिक्षणासाठी गेली. नंतर गार्गीच्या आईच्या जॉबमुळे त्यांना अमेरिकेमध्ये शिफ्ट व्हावं लागलं. नंतर गार्गीने कधी मागं पाहिलेच नाही. सो या सगळ्या गोष्टींबाबतीत, ब्युटी कॉन्टेस्ट बाबतीत, त्यांच्या सगळ्या प्रवासाबाबतीत आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोत. सो एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो हॅलो गार्गी, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर तुमचा हा जो प्रवास आहे पुणेपासून ते अमेरिका, या प्रवासाबद्दल आपल्याला खूप काही जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला मोस्ट फोटोजेनिक अवॉर्ड मिळाला मागच्या वर्षी, बरोबर, 2024ला. तेव्हा तुम्ही बरेच स्पर्धा जिंकल्या, म्हणजे ब्युटी कॉम्पिटिशन, त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर मग मला सांगा ना, की हा प्रवास कसा होता? कोल्हार, अकोला, पुणे ते अमेरिका, हे कसं झालं थोडं सांगा ना मला. हो, माझा जन्म कोल्हारचा आहे आणि मग तिकडून मी पुण्याला माझं शिक्षण झालेलं आहे. माझ्या आजोबांचं म्हणजे माझ्या बाबांचं अ, गाव हे अकोला आहे आणि पुण्यात शिक्षण होऊन नंतर मला अमेरिकेत मूव्ह व्हायला लागलं माझ्या आईच्या जॉबसाठी. आणि अमेरिकेत मूव्ह होऊन मी अ, भरपूर गोष्टी केल्या आहेत जे मला कधी कम्फर्टेबल नव्हते मी इथं राहताना तरी. तिकडे गेल्यावर असे पहिले तरी मी पॅजंटसोबत स्टार्ट केलेले आहेत, ब्युटी पॅजंट्स. त्याच्यात मला एक पहिल्या वर्षी 2022 मध्ये जेव्हा मी गेल्या लगेच मी पॅजंट स्टार्ट केलेले. तर मग त्याच्यात मला भेटलेलं मिस टीन रेडमंड वॉशिंग्टन 2022. आणि त्याच्यानंतर कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग नंतर मी अजून पॅजंट्री वॉकमध्ये स्टार्ट केलं कोचिंग. तर मी अराउंड 250 लोकांना कोच केलं असेल, मेल, फिमेल, किड्स ऑल इन्क्लुडेड. वा. आणि नंतर नेक्स्ट इयर मी परत भाग घेतला पॅजंटमध्ये. त्याच्यात मला मग मिस टीन ग्लोबल इंडिया वॉशिंग्टनमध्ये भेटलेलं 2023. त्याच्यानंतर विथ द असोसिएशन ऑफ एम्पॉवरिंग, ती इज अ नॉन प्रॉफिट इन अमेरिका. मग त्याच्यानंतर मी माझा लक ट्राय केलं इन ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स. इट्स बेसिकली इंटरनॅशनल अवॉर्ड सिस्टम. ऑस्कर लेवलला अवॉर्ड सिस्टम आहे जस्ट इन पॅजंट्री. तर मग त्याच्यात मी लक ट्राय केलं. मी लकीली नॉमिनेट झालेले भरपूर कॅटेगरीमध्ये आणि मला अवॉर्ड भेटलेलं दॅट वॉज इन फोटोजेनिक, मोस्ट फोटोजेनिक. आणि तिकडून मग मोस्ट फोटोजेनिक. तर मग त्याच्यावरनं अजून थोडा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि आय स्टार्टेड माय लक इन मॉडलिंग. आफ्टर दॅट मला मग सलग मी परत ट्राय केला माझा ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्समध्ये.
नेक्स्ट इयर विच वॉज इन मोस्ट पेट्रिऑटिकमध्ये मला परत भेटला अवॉर्ड सलग 2 वर्ष. तर मग मोस्ट पेट्रिऑटिक इज बेसिकली की तुम्ही त्या कंट्रीला भरपूर लॉयल्टी अँड भरपूर रिस्पेक्ट दाखवतात आय वुड से. तर माझा वे ऑफ शोईंग रिस्पेक्ट टू अमेरिका वॉज बीइंग अ कॅडेट इन रेडमंड पोलीस डिपार्टमेंट. तर मग मी रेडमंड पोलीस डिपार्टमेंटमध्ये कॅडेट होते. कॅडेट इज बेसिकली जे पोलीस लोकांच्या खाली थोडं लाईक दे हेल्प अराउंड आणि त्यांना मदत वगैरे करते. तर मग इव्हेंट्समध्ये जाऊन मला अजून लोकांमध्ये जाता आणि बोलायची हे आय स्टार्टेड टू टॉक अ लॉट. आत्ता जे मी बोलतच आहे. बट त्याच्यानंतर अजून कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्यानंतर कॅमेरासमोर राहून मग आय स्टार्टेड माय लक अगेन. आम्ही डेब्यूट केला तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पहिले तेलुगू शॉर्ट फिल्म इंडस्ट्री म्हणजे डॅलसमध्ये. इट्स अ बिग इंडस्ट्री इन डॅलस आय थिंक. मी म्हणजे स्टोरीचं नाव POV आहे, फिल्मचं नाव POV. तर मग ती अजून रिलीज तर नाही झाली. इट्स स्टील अंडर पोस्ट प्रोडक्शन. बट आता ते इट वॉज अ तेलुगू शॉर्ट फिल्म डिरेक्टेड बाय पृथ्वीराज अँड माझा को ॲक्टरचं नाव होतं रमन. ही इज अमेझिंग ॲक्टर. बट त्याच्यानंतर अजून कॉन्फिडन्स हळूहळू अजून बिल्डअप होत आला त्या इंडस्ट्रीमध्ये. आणि मग नंतर मी माझं डेब्यूट माझ्या लँग्वेजमध्ये केलं, मराठीमध्ये. त्या फिल्मचं नाव सबमिशन. आणि ती गेली नाफा फिल्म फेस्टिवलला. जी नाफा फिल्म फेस्टिवल इज बेसिकली अभी घोलग. देऊळ मूवी बघितलाच असेल तुम्ही. नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म. त्याचे प्रोड्युसर त्यांनी हे नाफा फिल्म फेस्टिवल एस्टॅब्लिश करत आहेत अमेरिकेत. आणि मी खूप लकी आहे की मला चान्स भेटला की माझी पहिलीच मराठी शॉर्ट फिल्म प्रीमियर झाली तिथे. भरपूर सेलिब्रिटीज आलेले. आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आलेले, अजून असे भरपूर सेलिब्रिटीज आलेले. तर मी खूप लकी आहे की मला माझी स्टोरी त्यांच्यासमोर पोर्ट्रे करता आली आणि त्यांना माझी स्टोरी बघता आली. नाफाबद्दल सांगा ना थोडंसं. नाफा हे बेसिकली इज फिल्म फेस्टिवल की ते आता इथल्या फिल्म्स, मराठी फिल्म्स ते तिकडे जाऊन सगळ्या लोकांना दाखवतात जे मराठी लोक. सो अ कम्युनिटी बिल्ड्स अप अँड एव्हरीवन इज इक्वली शोन अँड लव्ड मराठी प्लेयर्स. या ओके. तर मग तुमचं बालपण कुठं गेलं आणि कसं गेलं? आमच्यासारखंच गेलं का नॉर्मली? हो, हो. आता माझं बालपण म्हणावं तर मी कोलारला मी बॉर्न झालेले आणि मी तिथून मग पुण्याला गेलेले. तर मग माझं बालपण माझे दोन्ही आई बाबा वर्किंग होते. तर मग मोस्टली इट वॉज इन किंडरगार्टन नाहीतर ते काकू येतील घरात आणि मला बरोबर आहे. सांभाळतील. तर मग मोस्टली इट वॉज इन दॅट ओनली. आणि मग आता अभ्यास. इफ यू लिव्हिंग इन इंडिया यू नो हाऊ दे आर स्टडी प्रेशराइज्ड. कंपल्सरी. येस. तर मग सगळं नॉर्मलच होतं जसं सगळ्या. म्हणजे तुम्ही कोणत्या स्टँडर्ड पर्यंत भारतात होतात? मी 9th पर्यंत भारतात होते. नंतर बाहेर गेला. नंतर मी तर मग ते चेंज काही जाणवलं तिकडे गेल्यानंतर की भारतातली सिस्टीम खूप वेगळी आहे अमेरिकेपेक्षा? हो, आय थिंक अमेरिकेची सिस्टम आपण म्हणतो की अरे खूप इझी आहे. पण आपण खरं तिकडे गेल्यावर कळतं की किती हार्ड आहे ते. कारण का इथे कसं मॅथमध्ये इफ यू आर लुकिंग की मॅथमध्ये सगळं मॅथ येऊन जातं. तिथे तसं नसतं. तिथे जॉमेट्री वेगळं, तिचं मग नंतर ट्रिग्नॉमेट्री वेगळं आणि मग नंतर असे सगळे भाग करून त्यांनी स्टडीज ठेवल्या आहेत. तर मग आणि त्याच्यातही जर तुम्ही काही चुकीचं चूज केलं तर मग तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ते परत घ्यायला लागतं. सो दॅट इज अ डिफिकल्ट पार्ट. इंडियामध्ये स्कोर करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे हो. अमेरिकेपेक्षा. कारण की इंडियात कसं रट्टा मारा अँड लाईक यू कॅन गेट इट. बट अमेरिकेत इट्स अ लिटल हार्ड. सो तर मग ॲज अ मराठी मुलगी तुम्हाला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट व्हावं असं का वाटलं? आता इन्स्पिरेशन तर ऑब्व्हियसली आय नेव्हर हॅड दॅट. मला असं कधी वाटलं नाही की मी ब्युटी पार्लर्समध्ये जावं नाहीतर असं काहीतरी करावं. माझा फुल फोकस वॉज इन स्टडीज. आय वॉज लाईक नाही रट्टा मारा नाही. बट नंतर मी अशी होते की मी घरीच राहणार. माझं कम्फर्ट झोनमधून नाही जाणार बाहेर. तर मग त्याच्यात माझ्या आईनी मला खूप पुश केलं. मग तिने माझं नाव ब्युटी पॅजेसमध्ये रजिस्टर केलेलं. मी इथं असेल तर माझ्या आईमुळंच.
ती शी इज ओनली वन हू पुशेस मी की तू कर. शी पुशेस मी आउट ऑफ द लिमिट. आणि त्याच्यावरनं मला एक कळलंय की अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून नाही निघणार, तुम्हाला नाही, यू कॅनॉट अचीव्ह, की आता तुम्ही स्वप्न बघतायत पण तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये नाही, तुम्ही तुमच्या बेडवरनच स्वप्न बघतायत, तर मग त्याचं तर होणार नाही. या सो दॅट इज समथिंग दॅट इन्स्पायर्ड मी, माझी आई. तर मग तिने मला पुश केलं अँड आय एम हिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपला हाच होता की तुम्हाला फॅमिलीने का सपोर्ट केला, पण तुम्ही आधीच कव्हर केले. सो तर मग तुम्ही मिस टीन इंडिया होता 2023 आणि 24, नाही 2022-23, बरोबर. तर मग या स्पर्धांचा अनुभव कसा होता, काय सांगते? स्पर्धांचा अनुभव दरवर्षी वेगळा होत गेला. कारण का पहिल्या वर्षी मी मुलगी अशी होती की मला काहीच माहिती नाही. मला तर फाउंडेशन कुठे लावतात हे पण नव्हतं माहिती. तर मग मी स्पोर्ट्स, आय वॉज अ लॉट इन स्पोर्ट्स. आय वॉज नॉट अ टाइप ऑफ पर्सन टू गो आउट, गेट माय आयब्रोज डन ऑर एनिथिंग. आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये उतरल्यावर सगळे सुंदर सुंदर मुली, अगदी स्किनी ब्युटिफुल पीपल दॅम. आणि मग की तुम्हाला त्यांना बघून असं वाटतं की अरे मला पण व्हायचं. मग ते हळूहळू त्याच्यामुळे मी पण स्वतःला ग्रूम करायला लागले. अँड टिल द नेक्स्ट इयर, जोपर्यंत दुसरा वर्ष येतच होता, तोपर्यंत आय वॉज लाईक ओकेश डन ग्रूम्ड. आणि मला आता कळत होतं रेडी होते. आय वॉज रेडी फॉर सेकंड इयर. तर मग दॅट वॉज द डिफरन्स. दुसऱ्या वर्षी मला भरपूर वेगळं वाटलं आणि मला आय फील लाईक मला समजतंय की काय होतंय. आधी पहिल्या वर्षी मला माहितीच नव्हतं काय चालू आहे. बट जसा जसा दुसरा वर्ष येत आला तसं तसं मला कळलं की अरे हे असं आहे, मग हे झालं, मग हा राऊंड आहे, हा राऊंड नंतर तो राऊंड आहे. तर मग आणि त्याच्यामध्ये पण मी कोचिंग वगैरे करत होते. तर मग त्याच्यामध्ये मला अजून कॉन्फिडन्स यायला की अरे नो, आय कॅन डू इट. या स्पर्धा, या कॉम्पिटिशन किती टफ असतात, काय वाटतं? आय थिंक तुम्ही जोपर्यंत स्पर्धांसारखं नाही बघत, तोपर्यंत तुम्हाला हार्डच वाटणार सगळं. बरोबर. तुम्हाला त्या स्पर्धांमधलं एन्जॉयमेंट पण बघायला हवं. कारण का जेवढं तुम्ही त्याला स्पर्धेसारखं बघणार, तेवढं ते जास्त तुम्हाला हार्ड वाटेल. प्रेशर. येस, आणि तुम्हाला ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला माहिती नाही की तुम्ही जिंकणार की नाही. बरोबर. इट इज ऑल ऑन जजेस अँड हाऊ गुड यू डू. सगळे ऑब्व्हियसली तुम्ही एव्हरीवन इज गोना गिव्ह द 100%, बट आपल्याला ॲट द एंड ऑफ द डे माहिती नाही, कारण सगळेच खूप प्रिपेअर्ड असतात. तर मग मला वाटतं की इट्स ऑल अबाउट द बॉन्ड्स अँड इट्स ऑल अबाउट द फ्रेंडशिप दॅट यू मेक दॅट. मग ॲट द एंड ऑफ द डे अजूनही मी पॅजंटला एवढी क्लोज नसेल जेवढी मी माझ्या फ्रेंड्सशी येते पॅजंट नंतर. तर मग इट्स ऑल अबाउट द बॉन्ड्स, आय थिंक. तर मग आता या स्पर्धांबद्दलच थोडं मला सांगा की याच्यामध्ये जजमेंट कसं केलं जातं, लुकवर, कॉन्फिडन्स किंवा अजून काय पॅरामीटर्स असतात? आय थिंक द पॅरामीटर्स इज हाऊ यू थिंक, की तुमचा विचार कसा आहे. दिसायला तर सगळेच सगळेच. खूप सुंदर आहे. बधी मुली तर भरपूरच सुंदर असतात. पण तुमचा विचार कसा आहे टुवर्ड्स द वर्ल्ड, तर मग दॅट इज आय थिंक व्हॉट द जजमेंट इज ऑन. ओके. या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं म्हणल्यानंतर मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस आली किंवा टॅलेंट राऊंडसाठी तयारी कशी होती, थोडं मला सगळं एक्सप्लेन करा ना. हो, आता मेंटली इट इज ड्रेनिंग. मेंटली स्ट्रेनिंग, खूप स्ट्रेस असतो सगळ्यांनाच, की अरे इथं हा तर राऊंड जवळ आला, माझा अजून ड्रेसच रेडी नाही आहे, हे आलं, माझं हेच नाही रेडी आहे. तर मग आय थिंक अनलेस अँड अंटिल यू काम डाऊन अँड फाइंड अ रिझन, अँड विल बी फाईन. बट आता टॅलेंट राऊंड बेसिकली त्याच्यात बघतात की तुमचा टॅलेंट काय आहे. आता मी माझं टॅलेंट जेव्हा देत होते तेव्हा मी सिंगिंग केलेलं. आता त्याला झाले 4 वर्ष झाले असतील त्याला. तर मग तेव्हा काही मला माहिती नव्हतं जास्त. तर मग मी गेले आय डिड माय टॅलेंट राउंड ऑफ सिंगिंग. सगळे एकदम मस्त डान्स करत होते. नंतर एकीने तर ढोल ताशा पण केला होता आणि आय वॉज सो अमेरिकन. येस, अमेरिकेन, आणि आय वॉज सो इम्प्रेस. तर मग तेव्हा आम्ही नवीन होतो, तुम्हाला जास्त माहिती नव्हतं. मग बेसिकली टॅलेंट राउंड आर मोर अबाउट की तुमचा टॅलेंट काय आहे. आणि मग त्याच्यानंतर टप्पे करून इंटरव्ह्यू राऊंड, मग नंतर असतो क्वेश्चन आन्सर राऊंड, आणि नंतर मग वेस्टर्न राऊंड. तर मग असे राऊंड्स असतात. आणि मग नंतर ॲट द एंड तुम्हाला कळतं की तुम्ही जिंकलेत का नाही. तर मग कसं होतं आता की महाराष्ट्रात आपण आता आहे, बरोबर, मराठी ऑडियन्स आहे आपली सगळी. लोकांना ना ब्युटी कॉन्टेस्ट नेमका कशा असतात, काय असतात, याच्याबद्दल काहीच आयडिया नसते. तो सांगा ना की तुम्ही या जिंकलेल्या स्पर्धा नेमकं काय होत्या? हो, आता ब्युटी कॉन्टेस्ट जास्त तर लोक काय विचार करतात की इट्स अबाउट की तुम्ही कसे दिसताय. लुक. हां, पण
ते तसं बिलकुल नाहीये. जेव्हा ते जज करत असतात, जसं मी म्हणलं आहे, की तुमचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे टुवर्ड्स द वर्ल्ड आणि मग ब्युटी पॅजंट्स नंतर जर तुम्ही खरंच यू नो गुड पर्सन अँड गुड विथ अ गुड व्ह्यू अँड गुड मिशन, अँड आय थिंक दॅट इज व्हॉट ब्युटी पॅजंट्स आर. की जे लोकं खरंच या जगाला दिसायला हवे. आय थिंक ब्युटी पॅजंट्स प्रमोट यू, पुश करतात. हां, यू आर द पर्सन. हां, म्हणजे जे लोकांचा फक्त गैरसमज आहे, की फक्त लूकवर चालतं, तर तसं नाहीये. हे सगळे बाजू घेऊन चालले. तर मग तुम्हाला ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्समध्ये मोस्ट फोटोजेनिक फेस हा अवॉर्ड भेटला, बरोबर? मग त्याबद्दल सांगा, की नेमकं अवॉर्ड काय नक्की हा कोण देतं वगैरे काय? हो. तर मग पहिले तर ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स काय हे सांगते. हे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. इट्स ऑस्कर लेव्हल अवॉर्ड्स फॉर पॅजेंटरी. आणि मग तिथे बेसिकली ते लोकं त्या लोकांना रिकॉग्नाइज नॉमिनेशन देतात, जे लोकं डिझर्व्हिंग ऑब्व्हियसली. अँड जेव्हा ते मला भेटत होतं, तेव्हा मला अजून कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन भेटलेलं 3 कॅटेगरीजमध्ये. आय थिंक रूकी, मोस्ट फोटोजेनिक अँड वॉज बेस्ट टॅलेंट अंडर 18. आणि मग त्याच्यात लकीली मला मोस्ट फोटोजेनिकचं भेटलेलं. तर मग त्याचा अनुभव कसा होता? काय वाटलं त्यावेळी जेव्हा आपल्याला एक मोस्ट फोटोजेनिक फेसचा अवॉर्ड भेटलाय? हो. आता बिकॉज आधी मी जर मला हे सगळं कधी वाटलं नव्हतं मी या इंडस्ट्रीमध्ये कधी जाईल. नाहीतर मी स्वतःला असं बिल्डअप करेल, की मी या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकेल. कारण का आय वॉज अ स्पोर्ट्स पर्सन आणि मग मला 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 तर लीस्ट एक्स्पेक्टेशन होते. सगळ्यांची नावं झालेले. बेस्ट टॅलेंट अंडर 18 वॉज डन. माझं नाही आलं. आय वॉज लाइक छान जाऊ दे व्हॉटएव्हर. अँड देन इट वॉज मोस्ट रूकी अँड देन आय वॉज तिथं पण नाही आलं. चला जाऊ दे. मग नंतर ॲट द एंड ऑफ द डे ॲट द एंड ऑफ द शो माझं ते नाव येणारच होतं आणि आय वॉज लाइक चला चला हे पण नाही होणार आहे. जाऊ आता. हां. पण मी निघायला उठले, की माझं नाव अँड द विनर इज गार्गी खोडे. अँड आय वॉज लाइक मी तो व्हिडिओ असेल मी आय एम स्टिल इन शॉक, की हे कसं झालं? तर मग तो शॉक होता कारण का आय थिंक आय डिडंट बिलीव्ह इन माय सेल्फ दॅट मच बॅक देन. बट हळू-हळू एक्सपिरियन्सने कॉन्फिडन्स बिल्ड झाला. तर स्टेजवर काय बोलू हे पण नव्हतं माहिती. मी तत्ता-पप्पा होत होतं, की अरे काय बोलू काय नाही. होतं प्रत्येकाचं होतं. कारण तो स्टेज एक तर खूप मोठी गोष्ट आहे, की की तिथं लाइक दुसऱ्या-दुसऱ्या कंट्रीजमधनं लोकं होते. लाइक ऑस्ट्रेलिया, अ, असे भरपूर इंडियामधून पण होते. तर मग इट वॉज एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी काय बोलू? नो. पहा. तर मग तुमचे सबमिशन जी शॉर्ट फिल्म आहे त्याच्याबद्दल मला सांगा थोडंसं? त्यामुळे तुमचा रोल काय किंवा सबमिशन ती कशाबद्दल आहे? हां, हां. तर सबमिशन ही बेसिकली इज अ शॉर्ट फिल्म. ते द थीम ऑफ द शॉर्ट फिल्म इज की मेंटल हेल्थ. आणि मग हाऊ पॅरेंट्स नाहीतर आजकालचे आई-वडील, नाहीतर आधीचे आई-वडील अव्हॉइड करत होते मेंटल हेल्थ हा टॉपिक टॉपिक आहे. ऑन द चिड्स. तर मग तो कसा तुम्ही अव्हॉइड न करावा आणि कसं तुम्ही फोकस करावं तुमच्या मुलांवर आणि पासून थोडं त्यांच्या ड्रीम्स अचीव्ह करायला पुश करायला हवं. आणि कसं ॲज अ किड अल्सो यू शुड लुक आफ्टर युअरसेल्फ आणि असं तुमच्या पॅरेंट्सच्याच ड्रीममध्ये नका राहू. तुमचं पण ड्रीम सक्सीड करा. तर मग त्याच्याबद्दल आहे आणि आय वॉज द लीड ॲक्ट्रेस आणि माझा रोल होता लीड ॲक्टरचा. या. तर मग ही फिल्म आधी फेस्टिव्हल्स होणार आहे बरोबर? त्याच्यानंतर ओ-टी-टीवर येईल. हो. तर मग ते कधी होऊ शकतं ते अराउंड जानेवारी और डिसेंबर एंडपर्यंत होईल. ओ-टी-टीवर? अजून म्हणजे फिक्स नाही कोणती ओ-टी-टी वगैरे असं काही? अजून तरी फिक्स नाहीये. इट्स ऑन द प्रोड्युसर्स कॉल. तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही इंटरनॅशनल स्टेजवर भारताला जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट करता, त्याच्या वेळेस एक लर्निंग काय मिळेल तुम्हाला, की भारताकडून आपण रिप्रेझेंट करतोय त्यावेळेस एक लर्निंग काय सांगता येईल? आता शिकण्यासारखं तर भरपूर आहे. पण आता तुम्ही भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतात, की जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट करत असाल भारताला. तर लर्निंग असं तुम्हाला आता काय सांगू मी? पण अभिमान आहे मला. मला फार अभिमान आहे, की मला अपॉर्च्युनिटीज भेटतायत जिथं मी माझी कंट्री, मी कुठून महाराष्ट्र, मी मराठी आहे, हे दाखवू शकते, की अरे मी मराठी आहे, मी इथून आली आहे, पण मी हे करू शकते. याचा भरपूर अभिमान आहे. लर्निंग तर तुम्हाला एक्सपिरियन्सने भेटेल. तर मग तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्यात मोठं ऑब्स्टॅकल काय वाटलं? सगळ्यात मोठं आव्हान काय वाटलं? या सगळ्या प्रवासामध्ये? कारण महाराष्ट्रातून सुरुवात ते अमेरिका, त्याच्यानंतर ब्युटी कॉन्टेस्ट, त्याच्यानंतर मोस्ट फोटोजेनिक फेस,
या सगळ्यामध्ये एक सगळ्यात मोठं काय वाटलं की इथं आपण अडलो होतो? आय थिंक द ऑब्स्टिकल वॉज मी माय सेल्फ. कारण का मी जोपर्यंत मी असं दिवस होते की यार आय डोंट थिंक आय कॅन डू इट. बट अनलेस अँड अंटिल यू डोंट पुश योरसेल्फ ना, राइट. it won't happen. You are the obstacle of your own dreams because you're stopping yourself from achieving them. So stop stopping yourself from doing that. स्टॉप ओव्हर थिंकिंग. Yeah, stop overthinking. Oh my god. तुमच्या दृष्टीने ब्युटी म्हणजे काय? I think माझ्या दृष्टीने ब्युटी इज तुम्ही जगाकडे कसे बघ तुम्ही तुमची माणुसकी कशी आहे यु नो आणि दॅट्स मोस्टली नॉट द आउटर ब्युटी दॅट दिसायला तर सगळ्यात सुंदर असतात पण तुम्ही आतून किती सुंदर आहे आय थिंक दॅट इज व्हॉट ब्युटी इज फॉर मी. वा. तर मग पुढं काय विचार आहे करायचा? मॉडेलिंग, ऍक्टिंग. तुम्ही मेडिकलमध्ये सुद्धा होता बरोबर? मेडिकल ती पण सांगा ना. मी मेडिकलमध्ये आता माझा प्रीमेडचा फर्स्ट इयर चालू आहे तर मग तो मी अमेरिकेत करत आहे. मेडिकल इज ऑब्वियसली गॉन बी अ बिग पार्ट ऑफ मी बिकॉज मला आधीपासून बायोलॉजी खूप आवडत होतं आणि मॅथ तर माझ्याकडनं जमणार नाही की तो आय वॉज लाईक येस लेट्स गो अँड मेडिकल. सो मी मेडिकल स्टार्ट केलेलं आहे आणि माझं एम एचं सर्टिफिकेशन झालं आहे. एम ए इज बेसिकली मेडिकल असिस्टंट इन अमेरिका. तर मग ते आहे आणि आय थिंक ॲक्टिंग, मॉडेलिंग अँड दीज थिंग्स आर ऑलवेज गॉन बी विथ मी. मी कायम करत आहे. मी पाहिजे तर वेळ काढेल पण मी करेल कारण का ते पॅशन असतं ना. बट ॲट द एंड ऑफ द डे पॅशन डज नॉट बी. आणि तुम्हाला चान्सेस आहेत ना, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स ओपन झालेले आता. एक रॅपिड फायर आहे. ठीक आहे. महाराष्ट्र की अमेरिका? करिअर तिकडं झालंय आणि जन्म इकडं कसं आहे? जन्म येतं ऑनेस्ट होता. बायस नाही की मी मराठी म्हणून महाराष्ट्र असं नाही. आय थिंक इंडिया. ओके. मॉडेलिंग की मॉडेलिंग नाही. मॉडेलिंग तर ऑब्वियसली इज गोना बी देयर बट यू नो ॲक्टिंग इज पॅशन. ओके. रॅम्प वॉक का कॅमेरा समोर पोज वगैरे करतात ते दोन्हीपैकी काय जास्त आवडतं? मला पोर्ट्रेट्स आवडतात बिकॉज आय थिंक ते तुमचं इमोशन्स खरंच दाखवू शकतात इफ यू आर इन द राईट फोटोग्राफर्स हँड्स. ब्युटी कॉन्टेस्ट मधील सगळ्यात अवघड गोष्ट? सेल्फ कॉन्फिडन्स. कारण का सगळ्या लोकांकडे बघता आणि मग तो असा थोडा हे होऊन जातो. भारतातील अशी एक कोणती गोष्ट जी अमेरिकेत जाऊन मिस करता? फूड तिथे नाही भेटत. खरंय नाही खरंय. आयडियल कोण तुमचे? आय थिंक तुम्ही स्वतःलाच आयडिया बनवून ठेवा. बेस्ट. आय थिंक मी स्वतःलाच द मोर यू आयडियलाइज युअर सेल्फ द मोर यू पुश युअर सेल्फ. वा. आता मग अशी तुम्ही म्हटलात की फूड, तर मग आवडता पदार्थ कोणता? डिश कोणती? वरण अपेक्षित नव्हतं मला ऐकत. वरण भात ठेचा. वा कमाल. तर मग तुमच्या सगळ्यात आवडतं शहर कोणतं? तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेले, पुणे, नेव्हीला असतात किंवा वॉशिंग्टनला होतात. सगळ्यात जास्त आता म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड. ऑल ओव्हर द वर्ल्ड. मुंबई स्वप्नांची नगरी. फास्ट सिटी. तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय एका शब्दाचं? त्या शब्दात तर नाही सांगता येणार. मी थोडं बोलेल त्याच्याबद्दल. सक्सेस आता भरपूर लोकांसाठी वेगळं. आता सपोज तुमच्यासाठी हा पॉडकास्ट जास्त व्ह्यूज असू शकतो. तर मग सक्सेस इज समथिंग की मी आता हे बनवलंय. आता उद्या उठून मी लवकर उठणार नाही तर मी उद्या उठून इथे जाणार. तर मग तुम्ही ॲज सून एज यू अचीव दॅट आय थिंक दॅट इज सक्सेस फॉर यू. आता मला माझं माझं लाईक इट वॉज द ड्रीम फॉर मी की माझं फिल्म नाफाला प्रीमियर व्हायला हवं. हॅपन सो दॅट इज सक्सेस फॉर मी. एन्जॉईंग प्रोसेस इज बेस्ट सक्सेस. माझ्याकरता ही मजा आहे. व्ह्यूज नंतर राहिलं. हा. गप्पा मारण्यात मग जास्त मजा येते. हो. तर मग आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? म्हणजे हॅपी मुमेंट कोणता सगळ्यात मोठा? मी कायमच हॅपी असते. बट असा एक हॅपी मोमेंट माझ्या आईला हॅपी बघणं जेव्हा मी अचीव करते. तर मग असा एक सल्ला जे तुमच्या आईने तुम्हाला सांगितला आणि तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवता? टेक एव्हरी ऑपॉर्च्युनिटी ॲज अ लास्ट ऑपॉर्च्युनिटी. वा. Yeah. बेस्ट ॲडवाईस आहे. सो तर मग आता महाराष्ट्रातून सुद्धा किंवा भारतातून सुद्धा बऱ्याच मुलींना बरंच काही आयुष्यात अचीव करायचं असतंच बरोबर. म्हणजे ते अमेरिकेत नाही इंडियात सुद्धा आपण धरू शकतो. मग त्यांच्याकरता एक काय सल्ला सांगू?
आय थिंक अमेरिकेत अचीव्ह करणं आणि इंडियात अचीव्ह करणं डिफरन्स नाही आहे. मला भरपूरदा लोकं म्हणतात, की "तू अमेरिकेत आहेस म्हणून तुला भेटतंय." बट आय थिंक आय विल हायली डिसअग्री. कारण का मेहनत हे कुठे पण गरजेची असते. तर मग तुम्ही मेहनत करा, त्याचं फळ आपणे आप भेटतंच. तुम्ही भरपूर मेहनत करा. अशी मेहनत नाही, की अरे आज मी जाऊन हा व्हिडिओ बनवला आणि मी ह्याच्यावर नाही, मेहनत करा. तुम्ही खरंच त्याचं आता सपोज तुम्हाला ॲक्टिंगमध्ये करायचं असेल आणि तुम्हाला स्पेसिफिक डिरेक्टरसोबत काम करायचं, त्या डिरेक्टरची खरंच स्टडी करा. तुम्ही खरंच त्याचं बघा, की अरे त्यांनी काय-काय अचीव्ह केलंय. नाहीतर तुम्हाला असा मूव्ही करायचा असेल, तर मग तुम्ही खरंच शिका ॲक्टिंग. असंच नका जाऊ, की अरे मला येते. नो. तर आय थिंक हार्ड वर्क इज द की फॉर की फॉर सक्सेस. ओके. तर आपला लास्टच प्रश्न घेऊन चालू, की इंडिया आणि अमेरिकेमध्ये बेसिक फरक काय वाटतो तुम्हाला आता? या मोमेंटला? इंडिया आणि अमेरिकन बेसिक फरक. दोन्ही बोथ ऑफ देम आर ब्युटिफुल कंट्रीज. द फरक इज मी खरं तिथं लोकं कसं असतं, की तिथे खरंच ते कामाला रिस्पेक्ट देतात. आता मराठी इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर इट्स ॲक्टर्स आणि बाकी लोकं डोंट रिस्पेक्ट अ लॉट. की माझं काम आहे, मीच चांगलं आहे, मीच इथे आहे. तर आय थिंक यू नीड टू स्टिक टू ग्राउंड. सपोर्टिंग सुद्धा तिकडे कदाचित जास्त असावेत. हो, हो. आय थिंक इव्हन पॅरेंट्स नीड टू सपोर्ट their kids. तिथं भरपूर सपोर्ट मिळतो. तर लाइक बिकॉज दे आर आउटमॅन्डेड अँड एव्हरीथिंग. आणि असं नाही म्हणत की इंडिया नाही आहे. इंडिया इज अ व्हेरी डेव्हलप्ड कंट्री. सो यू जस्ट नीड टू डेव्हलप विथ टाईम. डेव्हलपमेंट फेजमध्ये येस. आहेत आता. इव्हन पॅरेंट्स नीड टू डेव्हलप विथ टाईम. त्यांचे विचार थोडे बदलले तर खूप चांगलं. सो हॅलो मॅम, तुमचं पण स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू सो मच. सो गार्गी आता इतक्या मोठ्या लेवलला गेली, ठीक आहे. तर मग तुमच्या सपोर्टशिवाय शक्यच नव्हतं. तर मग तुम्ही कसं सपोर्ट केला, किंवा तुमची पहिल्यांदा हे ऐकून नाही का, की तुम्ही कसे इंडियातून बाहेर जाण्याचं कारण वगैरे, किंवा ॲक्च्युली मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ॲज अन टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून काम करते. तर कामाच्या निमित्तानं मला अपॉर्च्युनिटी मिळाली, की मी अमेरिकेत ॲक्च्युली माझं असं डिसिजन नव्हतं, की मी कधी अमेरिकेत जाईल किंवा काय, बिकॉज कमिंग फ्रॉम अ ऑर्थोडॉक्स फॅमिली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गो female from India to US is taking your family with you. But I was not thinking about that. पण मी हा विचार केला, की जर माझ्या मुलांना माझ्यामुळे काही अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात, तर डेफिनेटली आय शुड ट्राय फॉर दिस. दॅट्स वॉज द मोटिवेशन फॉर इट. आणि त्यासाठीच आम्ही ठरवलं, की नाही आपण जाऊयात अमेरिकेला. निदान मुलांना एक्सप्लोअर करता येईल, की अमेरिका काय आहे, काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात. टर्निंग पॉईंट ठरला तो. तो खरंच टर्निंग पॉईंट ठरला. आता त्यासुद्धा आम्ही तुम्हीसुद्धा एकदम मराठी चांगलं बोलता. तर मग घरात मराठी बोललं जातात का इंग्लिश? घरात आम्ही कंपल्सरी मराठी बोलतो. ते तेवढं माझ्याकडून कंपल्शन असतं, कारण मातृभाषेचा टच हा कधीच सुटला नाही पाहिजे. ज्या मातीतून तुम्ही आलेला आहात त्याचा तुम्हाला अभिमान नक्कीच हवा. सो आमच्या घरात आम्ही कंपल्सरी सगळेजण मराठीतच बोलतो. त्यामुळं तिचं पण मराठी छान आहे. आणि तिला अमेरिकेत राहून मराठी अपॉर्च्युनिटीज मिळतात फक्त आणि फक्त त्या कारणामुळे, मराठीचा टच असल्यामुळे. की तुम्हाला काय वाटतं आता, की ती एवढ्या मोठ्या लेवलला गेली, मग तुमच्या भावना काय आहेत? ऑब्व्हियसली म्हणजे गर्व तर आहेच. कारण की तसं पाहायला गेलं तर आम्ही खूप मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतो, आणि हे असे ड्रीम्स एखाद्या मिडल क्लास फॅमिलीसाठी खूप मोठे आहेत. बरोबर आहे. विचार नाही करू शकत आपण, की आम्ही अमेरिकेत जाऊ, तिथे माझी मुलगी काहीतरी अचीव्ह करू शकेल, ज्याचा पूर्ण देशाला अभिमान असेल. सो तो गर्व आहेच मला तिच्याबद्दल, प्रश्नच नाही. पण हां, की हे पण मला असं वाटतं, की बरेचसे लोक अचीव्ह करतात, पण तिच्या ह्या छोट्या म्हणजे ती फक्त 18 वर्षाची आहे आता. 15 ते 18 वर्षाच्या कालावधीत तिने हे सगळं मला सिद्ध करून दाखवलं. त्याचा मला खूप अभिमान आहे. जनरली मॉडेलिंग, ॲक्टिंग ह्या क्षेत्रासाठी आई-वडील नाही म्हणतात किंवा नाही का घरनं सपोर्ट मिळत नाही. तर तिने माझ्याकडे फक्त मला म्हटली होती, की "आई मला तू फक्त 2 वर्ष दे. या 2 वर्षात जर मी ह्याच्यात तुला सक्सेस होऊन दाखवलं, तर मी हे कंटिन्यू करेल. जर मला ह्यात काही करता नाही आलं, तर तू जे सांगते दे मी कंटिन्यू बॅक टू स्टडीज. बॅक टू स्टडीज." सो माझा हातभार एवढाच होता, की मी तिला ती संधी दिली. मी तिच्यावर तो विश्वास दाखवला.
पॅरेंट म्हणून हे हो. तुम्ही कामच पाहिजे की मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही. करेक्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच गार्गी, तू इथं आलीस, आम्हाला टाइम दिलास. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच सर. आणि आमच्याकडे एक छोटीशी आठवण भेट तुमच्याकरता प्लीज. अरे, has my Thank you picture so on much. it. So pretty. Thank you Thank you so so much. much. Thank you so much. परत एखादी फिल्म आली की परत भेटू आपण. हो, परत भेटू, परत भेटू. थँक्यू सो Yeah, मच. thank you. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिला अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. सो भेटूया एका नवीन एपिसोड, एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड अँड बाय.